गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण पास्ता हा खूप वेगवेगळ्या अशा पद्धतीने करतो. आज आपण लहान मुलांसाठी पौष्टिक असा पास्ता तयार करून घेणार आहोत. चला पटापट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपी करायला सुरुवात करूया. आपण आज एका नवीन अशा पद्धतीने पास्ता करणार आहोत. तर तुम्ही बघा, त्यासाठी इथे मी ही मटकी घेतलेली आहे. आता ही जी मटकी आहे, तर मी काल रात्री ही मटकी पाण्यामध्ये भिजत टाकली होती. तर छान अशा पद्धतीने ही मटकी पाण्यामध्ये भिजलेली आहे आणि मी सकाळी उठून या मटकीमधलं पाणी पण चेंज करून घेतलेलं आहे. तर ही जी मटकी आहे, ही मटकी आपल्याला सर्वप्रथम बॉईल करून घ्यायची आहे. तर इथे मी ही जी मटकी आहे पाण्यासकट ॲड करणार आहे. तर इथे मी 1 ग्लास भरून पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये. मटकीमध्ये मी 1 ग्लास भरून पाणी ॲड केलं होतं. तर इथे आपल्याला अर्धा चमचा मीठ आणि इथे अर्धा चमचा हळद ॲड करायची आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. झाकण लावून घेतल्यानंतर मोठ्या गॅसवरती आपल्याला छान मस्त एकच शिट्टी काढून घ्यायची आहे. एकापेक्षा जास्त शिट्टी अजिबात काढू नका. जर तुम्ही जास्त शिट्ट्या दिल्यात तर आपली जी मटकी आहे तर ती खूप अशी मऊ आणि सॉफ्ट अशी शिजेल किंवा त्याचा रगडा होऊ शकतो, म्हणून फक्त एकच शिट्टी द्यायची आहे. तर इथे कुकर थंड झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, मटकी आणि हा जो मटकीतला जो पाणी आहे तर तो वेगळा करायचा आहे. तर इथे मी मटकी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि जे पाणी आहे ते एका साईडला काढून घेतलेलं आहे. तर ग्रेव्हीसाठी आपण त्या पाण्याचा वापर करणार आहोत. इथे मी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि इथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि लसूण टेचून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी कांदा, टोमॅटो आणि लसूण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी लसूण बारीक टेचून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता, इथे मी हा पास्ता घेतलेला आहे. तुम्ही पास्ताऐवजी तुमच्याकडे जर मायक्रोनी असे तुम्ही त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकतात. इथे मी ह्या पास्त्याचा वापर करणार आहे. इथे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये मी 2.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. हा जो पास्ता आहे हा आपल्याला या कढईमध्ये ॲड करायचा आहे. मोठ्या गॅसवरती आपल्याला छान मस्त हा पास्ता आपल्याला 10 मिनटं मस्त बॉईल करून घ्यायचं आहे आणि ह्या 10 मिनटामध्ये आपल्याला अगदी 1-1, 2-2 मिनटांनी सतत असं हे जे हा जो पास्ता आहे वर खाली करून घ्यायचा आहे. कारण शक्यतो हा जो पास्ता आहे ना खाली कढईला जाऊन चिटकतो, म्हणून 2-2, 3-3 मिनटांनी आपल्याला काय करायचं आहे, स्पूनच्या साहाय्याने हा पास्ता वर खाली करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे. तर आपण इथे आता मटकीला फोडणी देतो आहे. तर इथे तेल गरम झाल्यानंतर इथे मी जिरं राई ॲड केलेलं आहे तेलामध्ये आणि जिरं राई तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लसूण ॲड करायचं आहे. टेचलेलं लसूण ॲड करायचं आहे. लसूण असा हलका ब्राऊन झाला की लगेच आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे टोमॅटो ॲड करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा की कांदा आणि टोमॅटो खूपच बारीक असं चिरून घ्या. तर इथे मी टोमॅटोसुद्धा ॲड केलेला आहे. तोसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, त्याचबरोबर इथे मी आगरीशाही कमी तिखट मसाला ॲड केलेला आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे 1 चमचा. हे सगळे बेसिक मसाले आहेत, हे ॲड करायचे आहेत आणि मी शक्यतो कमी तिखट आगरीशाही मसाला वापरते. या मसाल्यामुळे भाजीला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते. तर तुमच्या आजूबाजूला जर कुठे शॉप असेल मसाल्याचं, तुम्ही हा कमी तिखट आगरीशाही मसाला नक्की ट्राय करा. भाजी खूपच छान लागते. तुम्ही बघा, आता हे मसाले छान मस्त फ्राय करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मटकीचं बॉईल केलेलं पाणी ॲड करायचं आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे छान मस्त अशी ग्रेव्ही तयार होईल. तर तुम्ही इथे बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत. तिथे आपला जो पास्ता आहे तो छान मस्त असा बॉईल झालेला आहे. आपण थोड्या वेळासाठी हा पास्ता या कढईमध्येच ठेवणार आहोत. तर बघा, इथे 5 मिनटं झालेले आहेत. झाकण काढून घेऊया. तर इथे छान मस्त इथे आपली अशी ही ग्रेव्ही
तयार झालेली आहे. मटकीसाठी जशी ग्रेव्ही हवी होती तशी ही ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता तुम्ही इथे बघा, मी यामध्ये मॅगी मसाला वापरणार आहे. खरं म्हणजे मला इथे आपल्याला मॅगी मसाला नाही वापरायचा आहे. आपला जो पास्ता मसाला असतो ना, तो वापरायचा आहे. पण माझ्याकडे पास्ता मसाला नाही आहे, म्हणून इथे मी पास्ता मसाल्याऐवजी मी मॅगी मसाला वापरते. आणि जर तुम्ही मॅगी मसाला वापरत असाल किंवा पास्ता मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण म्हणजे एवढं सांगेल की जर तुम्ही पास्ता मसाला वापरत असाल तर मीठ अजिबात टाकू नका. फक्त मटकी बॉईल करताना अगदी अर्धा चमचाच मीठ ॲड करा, त्याच्या व्यतिरिक्त जास्त मीठ ॲड करू नका. तर इथे मी मॅगी मसाला ॲड करणार आहे. या मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, पास्ता मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं, म्हणून मी वरतून अजिबात मीठ ॲड नाही केलेला. फक्त मटकी बॉईल करताना मी फक्त अर्धा चमचा मीठ ॲड केला होता. आता छान हे मसाले, हा जो मॅगी मसाला छान मस्त आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही मटकी सोडून द्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्हाला इथे पास्ता मसाला नको असेल किंवा तुम्हाला मॅगी मसाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकतात. अगदी नॉर्मल अशा पद्धतीने तुम्ही हा पास्ता तयार करू शकतात, म्हणजे मॅगी मसाला आणि पास्ता मसाला स्किप करून. आता तुम्ही इथे बघा, इथे मी थोडं कोमट असं पाणी ॲड केलेलं आहे. तर मॅगी मसाला टाकल्यानंतर मी अगदी 1 ते 2 मिनटं मंद गॅसवरती शिजून घेतलं. त्यानंतर मी इथे कोमट पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जसा रस्सा हवा त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मला जास्त रस्सा नको होता, त्यामुळे मी अगदी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. आणि पाणी ॲड करून छान मस्त अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी काढून झाल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि हा जो बॉईल केलेला जो पास्ता असतो तो आपल्याला ॲड करायचा आहे. पास्ताही गरमच आहे, गरमच असा पास्ता आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने मी पास्ता ॲड केलेला आहे. छान मस्त हा पास्ता या मटकीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची आहे. एक उकळी काढून झाल्यानंतर आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने या मटकीमध्ये हा पास्ता नक्कीच करून पहा. चवीला एक नंबर आणि भन्नाट असा लागतो. आपण पास्ता म्हणजे करतो काही सॉसेस ॲड करून, पण अशाही पद्धतीने करून पहा. आणि इथे मी मटकीचा वापर केलेला आहे. तुम्ही मटकीऐवजी कुठलेही तुमचे आवडते कडधान्य तुम्ही इथे वापरू शकतात. तर इथे वरतून आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे. आता हा जो पास्ता आहे, हा पास्ता आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही मुलांनासुद्धा अगदी झटपट अशा पद्धतीने, आणि हा जो पास्ता आहे तर हा पौष्टिक असा पास्ता आहे आणि असा पास्ता खूपच छान आणि सही लागतो, खूप टेस्टी असा लागतो. आणि हा पास्ता खूप हेवी असतो, कारण आपण मटकीमध्ये हा पास्ता केलेला आहे. एकाच तुम्ही एक बाउल भरून हा पास्ता खा, पोट भरून जातं, कारण हा पास्ता खूप हेवी असतं. नक्की ट्राय करून पहा. तर चला, तर आपण हा एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया.
छान अशा पद्धतीने ढोकळा तयार करून घेतलेला आहे। हा जो ढोकळा आहे खूप स्पॉन्जी असा बनतो। तुम्हाला ना इडली आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल ना, तर तुम्ही इडलीच्या बॅटरपासून तुम्ही असा व्हाईट ढोकळा करू शकतात। हा ढोकळा खूपच सुंदर आणि छान असा लागतो। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की कधी-कधी मुलांना आपण टिफिनला भाजी भाकरी देतो, कधी चपाती भाजी देतो। पण मुलांना चपाती भाजी आणि भाजी भाकरी खाऊन कंटाळा आलेला असतो। मग त्यावेळेस त्यांना ना असं काहीतरी नवीनसाठी तर तुम्ही टिफिनसाठी सुद्धा असा व्हाईट ढोकळा तुम्ही मुलांना देऊ शकतात। अगदी झटपट अशा पद्धतीने हा ढोकळा बनतो। पण एवढंच आहे की तुम्हाला 1 दिवस अगोदर तुम्हाला थोडं प्रिपरेशन करावं लागणार आहे। तर तुम्ही 1 दिवस अगोदर थोडं प्रिपरेशन केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी तुम्ही मुलांना टिफिनसाठी अगदी झटपट अशा पद्धतीने ढोकळा तुम्ही बनवून टिफिनला देऊ शकतात। आणि नक्की हा ढोकळा ट्राय करून पहा। चवीला एक नंबर आणि खूप टेस्टी असा लागतो। माझा आणि ज्ञानेशचा हा जो ढोकळा आहे हा खूप फेवरेट आहे। मला आणि ज्ञानेशला व्हाईट ढोकळा आणि येलो ढोकळा खूप आवडतो। तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।